तर नागपुरातला हिंसाचार पूर्वनियोजित होता अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली। फडणवीसांच्या या दाव्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय। फडणवीसांचं होमपिच असलेल्या नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित असेल तर गृह खातं झोपा काढत होतं का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलाय। तसंच औरंगजेब केंद्र सरकारचं कोण लागतं असा प्रश्न विचारतानाच त्यांनी कबरीला मिळणाऱ्या निधीवर बोट ठेवलंय। यावेळी बोलताना हिरव्या रंगाच्या मुद्द्याला देखील ठाकरेंनी हात घातला। आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे, RSSचं मुख्य कार्यालय नागपूर आहे। अशा या नागपूरमध्ये हिंदू खतरमे कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत। जर कोणी त्यांचं थडगं उकळण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे। म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे, हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेलं आहे। तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा। भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं। कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची, ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला यांची पोरं टोरं जाऊन ती मॅच बघणार। म्हणजे मंत्र्यांची पोरं, अमित शहांचा मुलगा हा मॅच आयोजित करणार, इकडे साध्या मुलांना, गरिबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची। हे हिंदुत्व कोणतं? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।